हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वाघमोडे रणजित बाळासो. माझं गाव आहे मार्करवाडी. मी समाधान किसन वाघमोडे, माझं गाव मार्करवाडी. तर आमची शेती मार्करवाडी या गावामध्ये आहे. तर गेले 2 वर्ष झालं मी वॉटर कंडिशनर वापरतोय. वॉटर कंडिशनरचा फायदा कसा आहे, काय आहे, ह्या गोष्टी मी पहिल्यांदा व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न केलाय. तरी आज हा एका विहिरीतलं पाणी 2 शेतकरी उचलतात. ते पाणी वॉटर कंडिशनर वापरल्यानंतर शेतीला कसं फायदेशीर आहे आणि एक शेतकरी असा की तो आहे असं पाणी लिफ्टिंग करतो आणि त्याचा फायदा होतोय का तोटा होतो हे आपण प्रत्यक्षात आज दोन्ही शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे. तर मी गेले 2 वर्ष झालं वॉटर कंडिशनर वापरतोय आणि हे आमचे बंधू समाधान किसन वाघमोडे, आम्ही दोघं एकाच विहिरीतलं पाणी वापरतोय. तर माझ्या उत्पादनामध्ये काय फरक आहे आणि त्यांच्या उत्पादनामध्ये काय फरक आहे हे आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. तर आज 2 वर्षापूर्वी आपण एका विहिरीमध्ये पाणी उचलतोय, तर त्यामध्ये आमच्या दोघांची बांधाला बांधच आहेत. दोघं एका विहिरीत पाणी उचलतोय, बांधाला बांध शेती लगतच आहे. पण फायदा काय तोटा काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. आपल्या त्याच्या उत्पन्नामध्ये आणि ऊसाच्या वाढीमध्ये बराच फरक जाणून येतो. अधिक ऊसाच्या मुळीमध्ये खालच्या साईडला फुटवे या बाबतीत वगैरे बराच फरक आहे आणि उत्पन्नामध्ये इतकी तफावत आहे. जवळपास एक मकाच्या म्हणलं तरी 10-12 क्विंटल आणि ऊसाच्या म्हणलं तरी 15-20 क्विंटलच्या टनाच्या आसपास. आणि खर्चामध्ये किती फरक आहे, माझा खर्च आणि आपला खर्च, ह्यात काय फरक आहे? खर्च माझा जास्त होतोय का तुमचा जास्त होतोय? यात खर्चामध्ये आपल्याला ह्युमिक आधी ह्या गोष्टी वापरून पण आपल्याला खर्च जास्त आहे आणि ह्याला न ती वापरता ह्याचा खर्च जास्त आहे आपल्यापेक्षा, तरी उत्पन्न जास्त आहे आपल्यापेक्षा. आणि एकाच जवळ क्षेत्र आहे आणि एकाच विहिरीचं पाणी लिफ्टिंग आपलं चालू आहे. चालेल. तर महत्वाचा विषय आपण ऊस केला होता आम्ही. तर माझ्या ऊसाच्या शेंड्यामध्ये, माझ्या ऊसाच्या फुटव्यामध्ये, तुमच्या ऊसाच्या शेंड्यामध्ये, फुटव्यामध्ये, ऊसाच्या कांडीमध्ये काय फरक जाणवला? कांडीमधलं अंतर, पेऱ्याची जाडी याच्यामध्ये बराच फरक आहे. आणि आधी त्याला पाहायला वर बसली तरी तेवढं जीवन होतं, वर्षावर चांगलं कंडिशन